गुड मॉर्निंग. आता एवढ्या थंडीत सकाळी सकाळी उठून आम्ही निघालो होतो दापोलीला जायला. चिपळूणमध्ये खरंच इतकी थंडी आहे, पण त्या थंडीत पण एक वेगळीच मजा येते. आणि मी सगळ्यात जास्त एक्सायटेड याच्यासाठी होते, कारण वरदचा पहिला बीच एक्सपिरियन्स असणार आहे हा. सो जाता जाता मध्ये आम्ही स्टॉप घेतला, तिथे मिसळपावचा नाश्ता केला आणि नंतर डायरेक्ट आम्ही दापोलीला थांबलो. आता प्रॉब्लेम असा झाला की आम्ही अचानक सडन प्लॅन केला आणि त्यात क्रिसमस, न्यू इयर, त्याच्यामुळे सगळे हॉटेल्स, होमस्टेज ऑलरेडी बुक्ड होते. त्याच्यामुळे आम्हाला मिळेल ते बेसिक होमस्टे आम्ही बुक केला आणि दापोलीला आलो. आता वरद सोबत आहे म्हटल्यावर ही सगळी पिशवी त्याच्याच खाण्याची होती. दुपारी थोडासा आराम केला आणि संध्याकाळी आम्ही निघालो हरणी बंदरावर जायला. मी तर पहिल्यांदाच दापोलीला आले होते, त्याच्यामुळे माझ्यासाठी पण हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. बंदरावर गेलो आणि इतक्या व्हरायटी ऑफ फिशेस बघून ना लिटरली शॉक झाले. आणि या बंदरावर सगळ्या मच्छ्या होलसेल रेटने मिळतात, प्लस यांची बोली पण लागते. आमच्या घरात सगळ्यात बिंदास मम्मी आहेत, त्यांनी लिटरली ऑक्टोपसला पण पकडलं. म्हणजे मी फक्त सुरमई, ओले बोंबील, पापलेट खाणारी मुलगी एवढे फिशेस बघून ना चक्रावले होते. आम्ही तिथे डिनरसाठी मच्छी घ्यायला गेलो होतो, त्याच्यामुळे आम्ही चांगल्यातली चांगली सुरमई, जी आम्हाला चांगल्या रेटमध्ये पण मिळेल, ती शोधत होतो. आणि मला त्या दिवशी कळलं की सुकी सुरमई पण मिळते. आमच्या प्राप्तीला चिकन मटन द्या, ती मस्त खाईल, पण मच्छी आणि जर तुम्हाला मच्छी तुमच्यासोबत कॅरी पण करायची आहे, तर इथे तुम्हाला असे बॉक्सेस मिळतात, जे घेऊन तुम्ही त्याच्यामध्ये कॅरी करू शकता. आणि आमच्या घरातले सगळेच हॅपी होते, कारण त्यांना भरपूर मच्छी खायला मिळणार होती. या पुरांचं एक वेगळंच फोटोशूट चाललेलं प्रत्येक मच्छीसोबत. त्यांचं फोटोशूट चाललं होतं, मग आम्ही का मागे राहू. मग घाबरत घाबरत का होईना आम्ही मच्छी उचलली आणि 1-2 फोटो काढले. तुम्ही जर इथे मच्छी घेतली आणि लगेचच ती तुम्हाला साफ करून पण हवी असेल, तर तेही इथे मिळून जातं. आमचा सनसेट आज आम्ही मच्छ्यांसोबतच हरणी बंदरावरती केला आणि नंतर आम्ही आलो हॉटेलवरती. आणि याचा लॉंग व्हिडिओ लवकरच येणार आहे शर्यू अनिकेत या यूट्यूब चॅनलवरती. सो जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जाऊन करा. चला भेटूयात लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.